पुण्यात हॉटेल्स तर हजारो आहेत, पण जेव्हा फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत अस्सल आणि चविष्ट शाकाहारी जेवणाचा विषय येतो तेव्हा हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच नावे समोर येतात. कारण हॉटेल भरपूर आहेत, पण कधी चव नसते तर कधी बजेट बाहेर जातं. म्हणूनच मित्रांनो, तुमचा हा बेस्ट व्हेज हॉटेल शोधायचा प्रॉब्लेम आज मी कायमचा सॉल्व्ह करणार आहे. कारण आज आपण पाहणार आहोत पुण्यातील टॉप 10 बेस्ट प्युअर व्हेज हॉटेल्स. यातली काही ठिकाण तर अशी आहेत जिथे तुम्हाला 100% पैसा वसूल आणि अगदी घरच्यासारखं समाधान मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या आधी 10व्या नंबरवर आहे कर्वेनगरमधलं गिरिजा फॅमिली रेस्टॉरंट. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत एकदम निवांत आणि शांत वातावरणात जेवायचं असेल तर गिरिजा हॉटेल हा एक उत्तम पर्याय आहे. इथलं वातावरण खूप साधं आणि सोपं आहे, पण इथल्या जेवणाची चव एकदम भारी आहे. इथे तुम्हाला पंजाबी आणि महाराष्ट्रीयन अशा दोन्ही प्रकारच्या डिशेस मिळतील. इथली सर्वात मोठी खासियत म्हणजे इथलं जेवण खूप मसालेदार नसतं, त्यामुळे लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते खूप आवडतं. कर्वेनगर परिसरात जर तुम्ही राहत असाल तर वीकेंडला इथे फॅमिलीची मोठी गर्दी असते. इथला स्टाफसुद्धा खूप पोलाईट आहे, त्यामुळे तुम्हाला इथे जेवताना एक छान आणि कम्फर्टेबल एक्सपिरियन्स मिळतो. 8व्या नंबरवर आहे आशीर्वाद डायनिंग हॉल. कोथरूडमध्ये राहणारा असा एकही माणूस नसेल ज्याने आशीर्वादची थाळी खाल्ली नसेल. इथली खासियत म्हणजे इथे तुम्हाला राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन या दोन्ही चवीचे एकदम भन्नाट कॉम्बिनेशन मिळतं. इथली अनलिमिटेड थाळी म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच आहे. तुम्ही पोटभर जेवू शकता आणि विशेष म्हणजे इथले गोड पदार्थ जसे की जिलेबी किंवा गुलाबजाम यांची चव अगदी तोंडात रेंगाळत राहते. इथलं वातावरण खूप फ्रेंडली आहे आणि सर्व्हिस इतकी फास्ट आहे की तुम्हाला तुमची ऑर्डर वाट बघत बसावं लागणार नाही. कधी मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत जर भरपूर आणि मस्त जेवायची इच्छा असेल तर आशीर्वाद डायनिंग हॉलला नक्की भेट द्या. 7व्या नंबरवर आहे लक्ष्मी रोडवरचं ऐतिहासिक पुणा गेस्ट हाऊस. पुण्याच्या मध्यवस्तीत म्हणजे अगदी लक्ष्मी रोडवर खरेदी करून जेव्हा तुम्ही थकता तेव्हा जेवण्यासाठी एक ठिकाण म्हणजे एक वरदान आहे. हे फक्त एक हॉटेल नाही, तर हा पुण्याचा एक जुना खाद्य वारसा आहे जो गेली अनेक दशके जपला गेला आहे. इथली थाळी तुम्हाला थेट जुन्या पुण्याची आठवण करून देतं. इथलं थालीपीठ, बासुंदी आणि अस्सल पुणेरी आमटी म्हणजे एकदम भारी विषय आहे. इथल्या जेवणात तुम्हाला तो जुना पारंपरिक पुण्याचा टच जाणवेल. आजकालच्या फास्ट फूडच्या जमान्यात पुणा गेस्ट हाऊसने आपली ती जुनी चव आणि आपलेपणा आजही टिकवून ठेवला आहे. आपल्या लिस्टमध्ये 6व्या नंबरवर आहे डेक्कनच्या आपटे रोडवरचं आशा डायनिंग हॉल. आता जर तुम्ही पुण्यात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आला असाल आणि तुम्हाला रोजच्या जेवणासाठी एक चांगलं ठिकाण हवं असेल तर आशा डायनिंग हॉल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. इथली थाळी अतिशय घरगुती आणि साधी असते. बाहेरचं खाऊन खाऊन जेव्हा तुम्हाला ॲसिडिटी होते तेव्हा तुम्ही इथे येऊन एकदम सात्विक आणि कमी मसाल्याचं जेवण जेवू शकता. इथल्या गरमागरम पोळ्या आणि सुकी भाजी एकदम घरच्यासारख्या जेवणाची आठवण करून देतात. इथली खासियत म्हणजे इथला शांतपणा आणि गर्दी असूनही इथे मिळणारी चांगली सर्व्हिस.